वंचित बहुजन आघाडी सांगली हे 2024च्या लोकसभा निवडणुकीत समोर जाताना सांगली जिल्ह्याच्या उमेदवाराचा विजयासाठी सज्ज आहेत। पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर हे जो आदेश देतील त्यानुसार जिल्हा कमिटीने लोकसभा निवडणूक लढण्याचे ठरवले आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत। तसा प्रस्ताव जिल्ह्याच्या कमिटीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना दिला असून 4 इच्छुक उमेदवारांची नावे प्रस्ताव करण्यात आली आहेत। सांगली जिल्ह्यातील बूथ कमिट्या तसेच कार्यकारिणीच्या जिल्हाभर भेटीगाठी व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मतदार व पंचायत मतदारसंघ या मेळावे घेऊन सांगली जिल्ह्यातील उमेदवारीची मागणी केली आहे व पक्षाची ताकद सांगली येथे मोठी असल्याने तसेच अजूनही महाविकास आघाडीबरोबर आमच्या पक्षाच्या वाटाघाटी सुरू असून महाविकास आघाडी वंचित एकत्र येऊन 2020च्या लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रयत्नशील आहे। सांगलीची जागा आम्हाला मिळेल याबाबत आशावादी आहोत, कारण 2024ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक असून वंचित घटक, महिला, तरुण व दलित वर्गाच्या सन्मानाची व अस्मितेची लढाई आहे। याची जाणीव व प्रेरणा जिल्ह्यातील पदाधिकारी व शाहू फुले आंबेडकर विचारांच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यात पक्षाची भूमिका असून माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, लोकशाही व आर्थिक समानता भारतात रुजण्याच्या लढ्यामध्ये सांगली जिल्ह्याचे पक्षाचे पदाधिकारी साहेबांचे सैनिक म्हणून ही चळवळ पुढे नेण्यास साहेब आदेश देतील त्याप्रमाणे सांगली मतदारसंघाच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यात आले। या प्रसंगी सोमनाथ साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष नितीन सोनवणे, नजीर हुसेन, काजी राजू मुल्लानी, इरफान केडिया व आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। सांगली लोकसभेमध्ये मतदारसंघासाठी एकूण 6 उमेदवारांची नावं आमच्याकडे प्राप्त झालेली आहेत। ती नावं आम्ही पक्षाच्या राज्य कार्यकारिणीकडे सादर केलेली आहेत। त्यांच्या मुलाखती संपन्न झालेल्या आहेत। महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर इथल्या लोकसभेसंदर्भामध्ये आपली भूमिका जाहीर करतात। मध्यंतरी आंबेडकरांनी असं जाहीर केलं होतं की 7 जागा ज्या आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत, तर त्या कोणत्या आहेत 7 जागा? बाळासाहेबांनी आपल्या पत्रामध्ये असं नमूद केलं होतं की काँग्रेसने 7 जागा आम्हाला सुचवाव्यात की ज्याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या मदतीनं काँग्रेस जिंकून येऊ शकते। त्या 7 जागा कोणत्या असायला पाहिजेत हे काँग्रेसनं आम्हाला सांगायचं आहे। अजून काँग्रेसकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्या पत्राला मिळालेला नाही। एक आजच्या कोल्हापूरच्या जागेसंदर्भात निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे। कोल्हापूरला काँग्रेसचा जो उमेदवार आहे शाहू महाराज त्यांना वंचित बहुजन आघाडीने आज पाठिंबा जाहीर केलेला आहे की महाविकास आघाडीमध्ये एकमत का होत नाही। भारतीय जनता पार्टीची 20 लोकांची यादी जाहीर झाली, 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली, परंतु महाविकास आघाडी अद्याप ही आपली पहिली यादी सादर करू शकली नाही। काँग्रेसने यादी जाहीर केली, परंतु गेल्या 2.5 वर्षापासून हे 3 पक्ष एकत्रित आहेत, परंतु त्यांचं 48 जागांच्यावरती एकमत होताना दिसत नाही। बऱ्याच वेळेला अशोक चव्हाण आमच्याबरोबर बोलणी करायला यायचे, तेच अशोक चव्हाण आज भाजपमध्ये गेले। आमचं मत असंच आहे की अजून किती अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये आणि ह्या बाकीच्या 2 पक्षामध्ये उपस्थित आहेत की जे भारतीय जनता पार्टीला अंतर्गत मदत करत आहेत, आणि नेमके अशा अशोक चव्हाण सांगलीमध्ये पण आहेत का की जे या ठिकाणी या 2 पक्षाचं एकमत होऊ देत नाही आणि भाजपचा फायदा करू पाहत आहेत? हा सवाल वंचित बहुजन आघाडीचा आहे। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी निवडणुकीला सामोरं जाईल। मग तुम्ही सांगितलं की महाआघाडीला तुम्ही डेडलाईन दिलेला आहे, दोन्ही पक्षाला गोळ थांबवा, त्यानंतर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा। महाविकास आघाडीच्या गेल्या 6 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आम्ही महाविकास आघाडीमध्ये येण्यास इच्छुक आहोत अशा पद्धतीचं आवाहन ते करत आहे। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र पाठवलेलं आहे। आम्ही आमच्या एका सभेमध्ये राहुल गांधींना निमंत्रण दिलेलं आहे। केंद्रामध्ये असणारं भारतीय जनता पार्टी आणि RSS सरकार नेस्तनाबूत व्हावं म्हणून आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहोत अशी भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे। परंतु मनावर तितका प्रतिसाद महाविकास आघाडीकडून आजपर्यंत मिळालेला नाही। याचं कारण आता उघड होताना दिसतंय। महाविकास आघाडीमध्ये जे 3 प्रमुख घटक पक्ष आहेत यांच्यामधला जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही। सांगलीच्या जागेवरून हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की या 3 पक्षामध्ये अलबेल नाही। जवळपास काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 10 जागांच्या मध्ये वाद अद्यापही कायम आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये 5 जागांच्या वरती वाद अद्यापही कायम आहेत। म्हणजे एकूण 48 पैकी 15 जागांच्या वरती महाविकास आघाडीमध्ये अजून एकमत झालेलं दिसत नाही। या अनुषंगाने याच 3 पक्षामध्ये जर जागा वाटप निश्चित होत नसेल तर वंचित बहुजन आघाडीतील जागा कोणत्या सोडणार आहेत हा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो। वंचित बहुजन आघाडीला 2-3 वेळा त्यांनी मिटिंगला बोलवलं, परंतु ठोस प्रस्ताव त्यांच्याकडून आम्हाला मिळाला नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय झालेला नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी आजच जाहीर केलेला आहे की आम्ही काही दिवस वाट बघू,
महाविकास आघाडीच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आणि त्याच्यानंतर आमची भूमिका आम्ही जाहीर करू. मी तुम्ही सांगितलं की सांगले सोडल्या घेतो काय पण देतो नाही सरळ बसा जर महागाचा लाईट लावायला होती ना? नाही काय करायचं तर नाही लाईट दोन मिनिटं प्रश्न त्या मोबाईल पडल्या का रात येते का बघा जरा सरकार हां बस करता पहिला निवडणुकीबद्दल सांगा. दुसरा प्रश्न करतो मी की तुम्ही सज्ज आहे वंचित बहुजन आघाडी जरा 2 मिनिट अजय 2 मिनिट हां बोला